नवी दिल्लीमध्ये खासदारांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क असणार आहे। नवी दिल्ली विमानतळावर खासदारांसाठी हे हेल्प डेस्क आहे। लोकसभेत निवडून आलेले उमेदवार दिल्लीमध्ये पोहोचायला आता सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून लोकसभेच्या सदस्यांसाठी स्वागताची तयारी केली गेली आहे। नवी दिल्ली विमानतळावर हा एक खास हेल्प डेस्क ठेवण्यात आलेला आहे आणि याच हेल्प डेस्क संदर्भात आणखी तपशील आमच्या प्रतिनिधी देतात, बघूया। वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे नवीन खासदार निवडून आलेले आहेत आणि जे पहिल्यांदा खासदार होणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी नवी दिल्लीच्या या विमानतळावरती अशा पद्धतीचा हेल्प डेस्क जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। 18व्या लोकसभेच्या नवीन सदस्यांसाठी वेलकम मेंबर्स 18 लोकसभा अशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जे नवीन सदस्य या ठिकाणी येतील त्यांना या ठिकाणी या सहायता केंद्रावर मदत केली जाणार आहे। दिल्लीत जे पहिल्यांदा खासदार येतील त्यांच्यासाठी हा हेल्प डेस्क आहे। इथे कर्मचारी आहेत भारत सरकारचे जे नवीन निवडून आले नव्यानं खासदार झालेले आणि पहिल्यांदा दिल्लीत येणारे जे खासदार असतील त्यांच्यासाठी जर काही दिल्लीत आल्यानंतर अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील, कुठे जायचं, कसं जायचं आणि एकूणच वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भानं त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी सहायता केंद्र या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। अनेक खासदार जे ते या ठिकाणी आलेले आहेत, असे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी खासदारांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वेगवेगळ्या राज्यातले खासदार देखील या ठिकाणी पोहोचल्याची आपल्याला माहिती मिळते। राज्यातून देखील खासदार जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।